त्यांनी एक आरोप केला की नॅनो खताचा। आपल्यापैकी अनेक जणांना माहीत असेल, जे खऱ्या जर्नलिझम मध्ये असतील, की नॅनोच्या खताच्या बाबतीत नॅनो फर्टिलायझर, नॅनो युरिया, नॅनो डीएपी, नॅनो एमएपी याबाबत सर्वात जास्त प्रोत्साहन या देशाचे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी यांनी या ठिकाणी मागच्या 2-3 वर्षापासून चालू केले आहे। आपल्याला सुद्धा सांगतो की या देशात आदरणीय पंतप्रधान महोदयांनी प्रोत्साहन केल्यानंतर देशातलं पहिलं राज्य असं आहे की ज्या राज्यांनी 4 लाख शेतकऱ्यांना या ठिकाणी नॅनो दिला। आणि नॅनो खत आपल्याला माहित असेल, हा पूर्णपणाने याची जी खरेदी झालेली आहे ही इफ्कोकडनं झालेली आहे, जी सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अखत्यारीत असणारी कंपनी आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की याच कंपनीने ड्रोनचे सुद्धा शेतकऱ्यांकडून 100 रुपये कमी घेऊन 1 लिटर नॅनो मध्ये 7 मिनिटात 1 एकर फवारणी केली आहे। आता अंजलीताईंना माहित नसेल की माझ्याकडं जर 1.5 एकर कापूस फवारायचा असेल तर हे 1.5 एकर कापूस फवारायला मला 2 माणसं लागतात। त्याला औषधाचा खर्च हा कमीत कमी 1600 रुपयापेक्षा एका शेतकऱ्याला एका पंपाला, आणि जवळजवळ 2 दिवस खर्च येतो। 1.5 एकर कापसाचं रान फवारायला 1600च्या वर औषध, मजुरी वेगळी आणि पंपाचा किराया वेगळा। आता त्यामध्ये फरक काय पडला नॅनो या ठिकाणी वापरून, की हे नॅनो मिळाला सरसकट। म्हणजे नॅनोची किंमत ही आजही तुम्ही काढा, माझं चॅलेंज आहे, काश्मीर पासून ते कन्याकुमारी पर्यंत एकच आहे। आणि त्याच्यापेक्षा कमी दरात या ठिकाणी नॅनोच्या खताची खरेदी केली गेली आणि 4 लाख शेतकऱ्यांना देण्यात आलं। 4 लाख शेतकऱ्यांची फवारणी, म्हणजे विचार करा त्यांचं, म्हणजे 1 मिनिटात 7 मिनिटात जर 1 एकर फवारणी होत असेल आणि तेही 200 रुपयामध्ये, आणि 600 रुपये फक्त ड्रोनचा खर्च, म्हणजे खर्च झाला 600 रुपये एकरी, आणि वेळ वाचला 1.5 दिवस। आता हा नॅनो प्रकारच असा आहे की जी फवारणी करताल ती फक्त त्या रोपांवर, त्या झाडावरच जाते। 80% 20% खाली पडते, पण त्यांनी पोल्युशनही होत नाही, जमिनीचा पोतही खराब होत नाही। हे शास्त्र आहे। म्हणूनच नॅनोचा प्रभाव आपल्या देशामध्ये जर जास्तीत जास्त केला तर आपल्याला जी खताचे जास्तीची सबसिडी द्यावी लागते आणि डॉलरमध्ये पलीकडे द्यावं लागतं, ते या ठिकाणी कमी होईल। नॅनोमुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात प्रचंड वाढ होते, 60% वाढ होते, वेळ कमी लागतो आणि अतिशय सोपी पद्धत आहे। त्यामुळे या ठिकाणी नॅनोच्या बाबतीमध्ये, आणि मला अभिमान आहे सांगायला की 4 लाख शेतकऱ्यांना या देशातलं पहिलं राज्य म्हणून महाराष्ट्र ओळखलं जातं।